विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। नागपूरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळाच्या धावपट्टीच्या रिकार्पेटिंग 30 मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता। 1 एप्रिलपासून विमानांचं नवीन वेळापत्रक जाहीर होणार। रत्नागिरीच्या चिपळूणमधील शिरोळ गावामध्ये पालखी नृत्याचा जल्लोष, महिलांनी खांद्यावर पालखी घेऊन नाचवली। पालघरच्या भराडमधील आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्राच्या गोडाऊनला भीषण आग। आगीमध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेला तांदूळ मोठ्या प्रमाणात जळून खाक, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। गोंदियामध्ये आदिवासी विभागामध्ये शाळा व्यवस्थापन समितीची 1 दिवसीय कार्यशाळा। आश्रमशाळेमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सभेचं आयोजन। 31 मार्चपासून शासकीय धान खरेदी बंद होणार। 1273 शेतकऱ्यांचे 10 कोटी रुपयांचे चुकारी थकले। गोंदिया जिल्ह्यामध्ये शासकीय धान खरेदी केंद्रावर 24,49,913 क्विंटल धानाची विक्री। गुढीपाडव्याच्या सणासाठी अवघे काही दिवस शिल्लक, साखर गाठी बनवण्याची लगबग सुरू। परळीमधील घटमल कुटुंबाची गाठी बनवण्यासाठी लगबग। गोंदियाच्या कातुर्ली इर्ली मार्गावर रेती वाहतूक करणारा टिप्पर उलटला, चालकाच्या जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। नाशिकच्या सातपूरमधून 239 किलो बनावट पनीर जप्त। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई। विक्रीसाठी आलेले 48 हजारांचे पनीर जप्त करत कारवाई। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमधील तळोदी वनपरिक्षेत्रामध्ये TN1 ही वाघिणी जेरबंद। या भागामधील शेत शिवारामध्ये या वाघिणीनं धुमाकूळ घातला होता।